नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 तिसरे प्रकरण वर्तुळ याचा अभ्यास सुरू करणार आहोत। त्यामध्ये आपण अगोदर वर्तुळ आणि वर्तुळातील मूलभूत संबोधनांची थोडीशी रिव्हिजन करूयात। आता बघा, तुमच्या समोर जी आकृती काढलेली आहे त्या आकृतीला आपण वर्तुळ असं म्हणतो। तर वर्तुळ म्हणजे काय? एक आपण बिंदू घेतल्यानंतर त्याच्यापासून जो विशिष्ट अंतरावर बिंदूंचा जो संच असतो त्या बिंदूंच्या संचाला आपण वर्तुळ असे म्हणतो। आता हा जो बिंदू आपण घेतलेला आहे विशिष्ट बिंदू, त्या बिंदूला आपण केंद्रबिंदू असे म्हणतो, वर्तुळाचा केंद्रबिंदू। आता वर्तुळाचा केंद्रबिंदू पासून वर्तुळ आपण जे विशिष्ट अंतर कंपास मध्ये घेतो, आपण वर्तुळ काढत असताना नेहमी कंपासचा वापर करतो आणि कंपास मध्ये जे अंतर घेतलेलं आहे त्या अंतराला आपण त्या वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतो। म्हणजे बघा, आता हे जे अंतर आहे वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ पासून वर्तुळावरील कोणताही बिंदू, मग असे आपण कितीही बिंदू काढू शकतो इथे, आणि ते सगळे बिंदू जोडणारे जे अंतर आहे त्या अंतराला आपण म्हणणार वर्तुळाची त्रिज्या। मग ओ पासून ए पर्यंतचे जे अंतर आहे ती आहे वर्तुळाची त्रिज्या। ओ ए ही वर्तुळाची त्रिज्या आहे। त्रिज्यानंतर व्यास। आपण जेव्हा त्रिज्या काढतो तर त्रिज्येच्या दुप्पट असतो व्यास, हे आपल्याला माहिती आहे। म्हणजेच काय, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारा आणि वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला आपण म्हणतो वर्तुळाचा व्यास। मग त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो। आपण त्रिज्या नेहमी आर अक्षराने दाखवतो। मग हा आर आणि हा आर म्हणून 2r असा काय आहे वर्तुळाचा व्यास। म्हणजे AB जे अंतर आहे या AB अंतराला आपण म्हणतो वर्तुळाचा व्यास। आता व्यास आणि जीवा। जीवा काय आहे तर जीवा म्हणजे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड। आता ही आहे CD। CD ही काय आहे वर्तुळाची जीवा आहे। वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते। त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे स्पर्शिका। स्पर्शिका काय तर वर्तुळावरील कोणत्याही एकाच बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करणारी जी रेषा आहे त्या रेषेला आपण वर्तुळाची स्पर्शिका असे म्हणतो। आता ही जी स्पर्शिका आहे आणि वर्तुळ यामध्ये फक्त एक आणि एकच बिंदू सामायिक असतो। एकाच बिंदूमध्ये तिने स्पर्श केलेला असतो, म्हणून तिच्या स्पर्श करण्यावरूनच त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे स्पर्शिका। ही आहे वर्तुळाची स्पर्शिका। त्यानंतर छेदिका। एखादी जर रेषा वर्तुळामधून छेदून गेली, वर्तुळाला जर ती छेदून गेली, समजा ही आपण रेषा काढली आणि आता बघा या रेषेमुळे हा जो वर्तुळाचे दोन भाग झाले, हा लहान खंड तयार झाला, हा विशाल खंड तयार झाला, आणि ही जी रेषा आहे याला वर्तुळाची छेदिका किंवा वृत्तछेदिका असं म्हटलं जातं। ही आहे वर्तुळाची छेदिका। आता हिला आपण M नाव म्हणू, स्पर्शिकेला आपण L नाव म्हणू, आणि याप्रमाणे आपल्याला हे वर्तुळाचे छोटे छोटे संबोध माहिती असायला हवे। पुढे आपण पाहणार आहोत एकरूप वर्तुळे, एककेंद्री वर्तुळे। बघूयात आपण पुढे। यानंतर आपण पाहूया एकरूप वर्तुळे, समकेंद्री वर्तुळे आणि छेदणारी वर्तुळे यांमध्ये काय फरक असतो। तर बघा, एकरूप वर्तुळे म्हणजे ज्या वर्तुळांची त्रिज्या समान आहे। आपण एकदा कंपासमध्ये अंतर जे घेतो त्याला आपण त्रिज्या म्हणतो, आणि त्या एक सारख्या त्रिज्यांनी, मग तुम्ही ते अंतर 2 सेंटीमीटर घ्या, 3 सेंटीमीटर घ्या, 5 सेंटीमीटर घ्या, आणि एकाच अंतराने जेवढी आपण वर्तुळे काढणार त्या सर्व वर्तुळांना आपण एकरूप वर्तुळे असे म्हणणार। म्हणजे ज्या वर्तुळांची त्रिज्या समान आहे अशा वर्तुळांना आपण एकरूप वर्तुळे असे म्हणणार। म्हणजे हे जे अंतर आहे ते कसं असणार, समान। OA, इथे या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे OB, आणि या समान अंतरांना आपण, या समान त्रिज्या असलेल्या वर्तुळांना आपण म्हणणार एकरूप वर्तुळे। त्यानंतर आहे समकेंद्री। समकेंद्री या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे, आपण एकदा केंद्रबिंदू घेतल्यानंतर तो केंद्रबिंदू बदलवायचा नाही। इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचं अंतर घेऊ शकतो कंपासमध्ये,
म्हणजे त्रिज्या बदलता येतील, पण आपल्याला केंद्रबिंदू बदलवायचा नाही. इथे आपण केंद्रबिंदू बदलवला होता, त्रिज्या जे माप होतं ते समान ठेवलं होतं. आता बघा, सपोज आपण आता हे 2 सेंटीमीटर अंतराने वर्तुळ काढत आहोत. आता आपण पुढचं वर्तुळ घेताना त्याची त्रिज्या बदलवणार आहोत. आता इथे केंद्रबिंदू तोच आहे, केंद्रबिंदूचं नाव O. आता आपण इथे याच्यामध्ये हे अंतर वाढवलं. समजा आपण हे 3 सेंटीमीटर घेतलं, 3 सेंटीमीटर अंतर घेऊन आपण पुन्हा वर्तुळ काढलं. याप्रमाणे पुन्हा आपण केंद्रबिंदू तोच ठेवला, पुन्हा आपण अंतर बदलवलं आणि याप्रमाणे वर्तुळ काढलं. तर अशा प्रकारे आपण एकच केंद्रबिंदू ठेवून असंख्य वर्तुळे काढू शकतो. आणि अशा ज्या वर्तुळांचा केंद्रबिंदू एकच आहे त्याला आपण समकेंद्री वर्तुळे म्हणतो. त्यानंतर आहे छेदणारी वर्तुळे. छेदणाऱ्या वर्तुळांमध्ये बघा, आपल्याला त्रिज्या कोणतीही घेऊ शकतो. पण बघा, आता समजा मी O हा केंद्रबिंदू घेतला आणि वर्तुळ काढलं. या पद्धतीने आपण वर्तुळ काढलं. वर्तुळ काढल्यानंतर आपण छेदणारी वर्तुळांचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण जे वर्तुळ एकमेकांच्या वरती बघा या प्रकारे छेदून जातात त्या वर्तुळांना आपण छेदणारी वर्तुळ असं म्हणतो. की त्यांच्यामध्ये जे 2 बिंदू आहेत ते सामायिक आलेले आहेत. आता आपलं वर्तुळ इकडे पूर्ण होणार नाही, पण पूर्ण झालंय असे तुम्ही समजून घ्या. याप्रमाणे आपण हे वर्तुळ काढलेलं आहे. वर्तुळ 2 वेगवेगळे केंद्रबिंदू असलेले वर्तुळ आहेत आणि ती वर्तुळ या ठिकाणी छेदलेली आहे. म्हणजे हा जो बिंदू आहे हा P आणि Q हा त्यांचा काय झाला, छेदनबिंदू झाला. या प्रकारच्या वर्तुळांना छेदणारी वर्तुळे, समकेंद्री वर्तुळे आणि एकरूप वर्तुळे असं आपण या संकल्पना पाहिलेल्या आहेत. पुढचा घटक आहे 1, 2 व 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे. प्रथम आपण बघूया 1 बिंदूतून जाणारी वर्तुळे. आकृती काढलेली आहे. तर इथे बघा, आपण A हा बिंदू घेतला आणि A या बिंदूमधून आपण कितीही अशी या प्रकारची वर्तुळ आपण काढू शकतो. फक्त या बिंदूतून जायला हवी. तर आपण चित्रकलेमध्ये किंवा खेळता खेळता अशा प्रकारची आकृती अभ्यासलेली आहे. आता इथे त्रिज्या समान ठेवलेली आहे. या सर्व वर्तुळांची त्रिज्या समान आहे. फक्त आपण हा A जो केंद्रबिंदू घेतला होता त्या केंद्रबिंदूतून जाणारी अशी भरपूर वर्तुळं आपण काढू शकलेलो आहोत. याप्रमाणे जर आपण आणखी वर्तुळं काढण्याचा प्रयत्न केला तर इथे सुद्धा आपल्याला भरपूर वर्तुळं काढता येतील. म्हणजे समजा जसं की आता फक्त आपल्याला हा बिंदू ठेवायचा आहे, आपण केंद्रबिंदू वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ शकतो. याप्रमाणे आपण असंख्य वर्तुळं या बिंदूतून जाणारे आपण काढू शकतो. बघा, पुन्हा मी इथे हा बिंदू एकच ठेवला, केंद्रबिंदू बदलवला. याप्रमाणे आणखी एक वर्तुळ मी इथून काढू शकते. याप्रमाणे आपण असे या बिंदूतून घेतलेल्या एका बिंदूतून आपण असंख्य अशी वर्तुळे काढू शकतो. किती वर्तुळे काढू शकतो आपण? एका बिंदूतून जाणारी असंख्य वर्तुळे काढता येतात. आता आपल्याला पाहायचं आहे 2 बिंदूतून जाणारी वर्तुळे. बघा, आता 2 बिंदूतून जाणारी वर्तुळे आपण प्रतलामध्ये कुठेही 2 बिंदू घेतले. पहिल्या बिंदूला नाव दिलं P, दुसऱ्या बिंदूला नाव दिलं Q आणि हे दोन्ही बिंदू जर आपण पट्टीच्या सहाय्याने जोडले बघा आणि त्यांचा आपण लंबदुभाजक काढला. लंबदुभाजक काढण्याची कृती आपल्याला माहिती आहे. आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, वरच्या बाजूला कंस, खालच्या बाजूला कंस, त्याचप्रमाणे Q बिंदूवर ठेवून त्याला छेदणारे 2 जर कंस काढले आपण तर याप्रमाणे आपल्याला छेदनबिंदू मिळतील. आणि हे दोन्ही छेदनबिंदू जोडल्यानंतर पट्टीच्या साह्याने आपल्याकडे याप्रमाणे लंबदुभाजक मिळणार आहे आपल्याला. आणि या लंबदुभाजकावर आपण कितीही केंद्रबिंदू घेऊन वर्तुळ या P आणि Q मधून जाणारे
वर्तुळ काढू शकतो. आता बघा, हा वर्तुळाचा लंबदुभाजकाचा हा दुभाजक करणारा बिंदू आहे. त्याला आपण नाव एम दिलं. आता एम वर आपण कंपासचं स्टीलचं टोक ठेवून पी आणि क्यू एवढं अंतर घेऊन वर्तुळ काढू शकतो. बघा, हे आपण काढलं पहिलं वर्तुळ. त्यानंतर आपल्याला आता मी हा जो लंबदुभाजक काढलेला आहे त्याच्यावर वरच्या बाजूला इथे ए बिंदू घेतला. आता ए पी किंवा ए क्यू एवढी त्रिज्या घेऊन आपण वर्तुळ काढण्याचा प्रयत्न केला तर बघा काय होतं. आपल्याला अंतर वाढवावं लागेल कंपासमधलं आणि आपण वर्तुळ काढू शकतो. याप्रमाणे आपण पुन्हा यातून जाणारं वर्तुळ काढलं. दोन्ही बघा पी आणि क्यू मधून वर्तुळ गेलेलं आहे. पुन्हा मी याच लंबदुभाजकावर वरती आणखी बी बिंदू घेतला. बी वर कंपासचं स्टीलचं टोक ठेवलं. इथे तुमची पेन्सिल असणार आहे. पी पर्यंत ओढून घ्यायचं. बघा, पी आणि क्यू मधून जाणार. पुन्हा आपण हे तिसरं वर्तुळ काढू शकलो. या पद्धतीने आपण हे तिसरं वर्तुळ काढलं. जसं आपण वरच्या बाजूला बिंदू घेतले त्याप्रमाणे मी इथे बिंदू घेतला सी खालच्या बाजूला. बघा, सी वर कंपासचं स्टीलचं टोक ठेवलं. पुन्हा पी आणि पी इतकं अंतर घेतलं. बघा, पी आणि क्यू मधून जाणारं पुन्हा हे वर्तुळ काढू शकलो आपण. आता पुन्हा मी खाली बिंदू घेतला डी. इथे डी बिंदू घेतला. पुन्हा पी किंवा क्यू इतकं अंतर घेऊन आपण पी आणि क्यू मधून जाणारं आणखी एक वर्तुळ. हे थोडा स्लिपरी असल्यामुळे ते टोक सारखं हलतं आहे, तरी मी प्रयत्न करते आहे व्यवस्थित काढण्याचा. याप्रमाणे असं आपण या लंबदुभाजकावर जेवढे बिंदू घेऊ, आपण या पी क्यू रेषाखंडाच्या वरच्या बाजूला किंवा पी क्यू रेषाखंडाच्या खालच्या बाजूला याप्रमाणे आपण जेवढे बिंदू घेऊ तेवढे आपण वर्तुळ काढू शकतो. म्हणजे या पद्धतीने सुद्धा दोन बिंदूतून जाणारे किती वर्तुळ मिळतात आपल्याला, तर इथे सुद्धा आपल्याला असंख्य अशी वर्तुळं मिळतात की जी दोन बिंदूतून आपण काढू शकतो. आता इथे बघा, आपल्याला अनुक्रमणिकेच्या अगोदर प्रात्यक्षिकांची यादी दिलेली आहे पुस्तकामध्ये. तर हे बघा, हे प्रात्यक्षिकांची जी यादी आहे हे सर्व प्रात्यक्षिकं आपल्याला करायची असतात, आपण करणार आहोत. त्यातलं हे बघा, हे चौथं जे प्रात्यक्षिक आहे, दोन बिंदूतून असंख्य वर्तुळे काढता येतात हे दर्शवण्यासाठी दिलेल्या दोन बिंदूतून कमीत कमी 5 वर्तुळे काढून तुम्हाला दाखवायची आहेत. हे आपण त्याचं प्रॅक्टिकल घेतलेलं आहे. तर आता बघा, आपले इथं आपण ए बी एम सी आणि डी अशा 5 बिंदूतून ही वर्तुळं काढलेली आहे. याप्रमाणे तुम्हाला तुम्ही इथे कोणतेही वेगवेगळे आणखी 5 बिंदू कुठेही घेतले, फक्त त्रिज्या बदलत जायचं. इथे बिंदू घेतला, पुन्हा पी पर्यंत ते अंतर वाढवायचं किंवा क्यू, हे दोन्ही अंतर सारखेच असणार आहे. पुन्हा वरती घेतला, पुन्हा पी पर्यंत आपल्याला पेन्सिलचं टोक ओढून घ्यायचं आणि त्यातून जाणारं वर्तुळ काढायचं. अशी आपण असंख्य अशी वर्तुळं काढू शकतो. बघा, आता 3 बिंदूतून जाणारी वर्तुळे. आता 3 बिंदूमध्ये 3 नैक रेषीय बिंदू आणि 3 एक रेषीय बिंदूंचा आपण विचार करूयात. आता इथे आपण 3 नैक रेषीय बिंदू घेतलेली आहे. नैक रेषीय म्हणजे एका सरळ रेषेत नसलेले पी क्यू आणि आर. त्यांना आपण जोडल्यानंतर बघा, आपल्याकडे त्रिकोणाची आकृती मिळणार आहे. आता हे 3 बिंदू जोडल्यानंतर आपल्याला त्रिकोण मिळाला आणि मागच्या वर्षी आपण परिवर्तुळ आणि आंतरवर्तुळ काढण्याची कृती शिकलेलो आहोत. जर आपण या प्रकारे त्रिकोण असेल, कोणत्याही मापाचा लांबी असेल या बाजूंची आणि या बाजूंचे जर आपण लंबदुभाजक काढले, लंबदुभाजक तुम्हाला आत्ताच काढून दाखवलं होता, निम्म्यापेक्षा जास्त अंतराने आपण प्रत्येक बाजूचा जर लंबदुभाजक काढून दाखवला तर या पद्धतीने काय होणार आहे, आपल्याला इथे कुठेतरी केंद्रबिंदू मिळणार आहे. आणि या केंद्रबिंदूतून जर आपण वर्तुळ काढलं तर ते परिवर्तुळ प्रकारचं वर्तुळ मिळेल आपल्याला. आणि असं आपल्याला फक्त एक आणि एकच वर्तुळ काढता येईल. या पद्धतीने आपण जर वर्तुळ काढायचं ठरवलं तर फक्त आपल्याला एकच अशा प्रकारचं वर्तुळ काढता येणार आहे. म्हणजे जेव्हा 3 बिंदू असतात आणि ते नैक रेषीय बिंदू असतात तेव्हा आपल्याला फक्त एकच वर्तुळ काढता येते. किती वर्तुळ काढू शकतो आपण, तर फक्त एकच वर्तुळ काढू शकतो. आता आपण पाहूयात एक रेषीय बिंदूतून जाणारी वर्तुळे. 3 एक रेषीय बिंदू. इथे बघा, समजा आपण एका सरळ रेषेमध्ये 3 बिंदू घेतले
आणि आता आपण ठरवलं की याच्यामधून आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. तर अशा प्रकारच्या आपल्याला जर वर्तुळ काढायचं ठरवलं, समजा क्यू आपण केंद्रबिंदू घेतला, पी मधून वर्तुळ काढायला ठरवलं तर ते आर मधून जाणार नाही. आपण आर हा केंद्रबिंदू घेतला तर ते फक्त क्यू मधून जाऊ शकतं, परत पी सुटून जाईल. किंवा आपण पी इतकं अंतर घेतलं आणि त्यावेळेस आपला क्यू हा बिंदू सुटून जाईल. तर म्हणजे काय, जेव्हा आपण 3 सरळ रेषेमध्ये बिंदू घेतो त्याच्यातून आपल्याला एकही वर्तुळ काढता येणार नाही. 3 एक रेषे बिंदूतून एकही वर्तुळ काढता येणार नाही. एकही वर्तुळ आपल्याला इथे काढता येणार नाही. पुढचा भाग बघूया आपण. वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. आता बघा, आपल्याला वृत्तछेदिका आणि स्पर्शिका पाहत असताना आपण 3 प्रकारच्या आकृत्या काढलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली आकृती बघा, ए हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि आपण रेषा एल काढलेली आहे. आता या रेषा एल ची जागा इकडे तिकडे कुठेही असू शकते. आपल्याला इथे एकच पाहायचं आहे की हा जो वर्तुळ आहे आणि ही जी रेषा आहे यांच्यामध्ये कोणताही बिंदू सामायिक नाही. त्यांनी कुठेही त्यांच्यामध्ये एवढं अंतर असल्यामुळे त्या दोन्ही आकृत्यांचे म्हणजे रेषा आणि वर्तुळ यांच्यामध्ये एकही बिंदू सामायिक नाही. आता आपण या आकृतीकडे जर पाहिलं तर बी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि या बी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळालाच ही जी रेषा यम आहे ती एका बिंदूत म्हणजे पी बिंदूत स्पर्श करते. म्हणजे या दोघांचा जो स्पर्श बिंदू आहे तो काय आहे, पी आहे. पी ला काय म्हणणार आपण, स्पर्श बिंदू. कारण की त्या बिंदूमध्ये तिने त्या दोन्ही आकृत्यांनी एकमेकांना काय केलेला आहे, स्पर्श केलेला आहे. आणि म्हणून जर रेषा आणि वर्तुळ एका बिंदूमध्ये स्पर्श करत असेल तर अशा वेळेस या रेषा यम ला वर्तुळ केंद्र बी असलेल्या वर्तुळाची स्पर्शिका म्हटलं जातं. म्हणजे रेषा यम ही या वर्तुळाची स्पर्शिका आहे. म्हणजे इथे काय आहे, आपल्याला स्पर्शिका पाहायला मिळाली की रेषा यम ही या वर्तुळाची स्पर्शिका आहे. तिसऱ्या आकृतीकडे गेलो आपण तर बघा, आता इथं या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे सी आणि रेषा एन ही वर्तुळाला छेदून गेलेली आहे. किती बिंदूमध्ये छेदलं, 2 बिंदूंमध्ये छेदलेलं आहे. बघा इथे क्यू आणि आर या 2 बिंदूमध्ये रेषा एन ने या वर्तुळाला छेदलेला आहे. आणि अशा प्रकारच्या जी रेषा वर्तुळाला छेदून जाते किंवा ज्या रेषेमुळे, इथे जर आपण कागदाचं वर्तुळ असतं आणि इथे आपण कात्रीने कापलं असतं तर वर्तुळाचे 2 भाग झाले असते. आणि अशा प्रकारच्या आकृतीला आपण काय म्हणतो, वृत्तछेदिका. वर्तुळाला छेदून जाणारी जी रेषा आहे त्या रेषा एन ला म्हणायचं छेदिका. मग ही रेषा एन ही या वर्तुळाची काय झाली, वृत्तछेदिका किंवा छेदिका. छेदिकेमुळे वर्तुळाचे 2 भाग होतात, व ते लहान असतील मोठे असतील. आता प्रत्येक वेळेस उभीच आकृती याच पद्धतीने रेषा काढणं आवश्यक आहे का, तर नाही, तुम्ही कशीही काढू शकता. तर बघा, समजा आपण इथे हे वर्तुळ घेतलं, इथे अशी आकृती काढली तर ही सुद्धा काय आहे, स्पर्शिकाच आहे. वृत्तछेदिकेमध्ये पण तुम्ही या पद्धतीची काढली तरी सुद्धा काय आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण कोणत्याही प्रकारे रेषांची जागा बदलवू शकतो.